नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेत स्टाफ नर्स बनण्याच्या एका मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत. अर्ज कसा करायचा, काय काय कागदपत्र लागतील याची सगळी माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून घ्या. 13 एप्रिल. हो, हीच ती शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी. चला आता याबद्दल अजून खोलात जाऊन माहिती घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संधी नेमकी आहे तरी काय, म्हणजे ही नोकरी कायमस्वरूपी आहे की नाही आणि आपल्यासाठी ती योग्य ठरेल का हे पाहूया. तर बघा, ही भरती नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे केली जात आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की ही पदं कायमस्वरूपी नाहीत. ही तात्पुरत्या आणि कंत्राटी स्वरूपाची पदं आहेत जी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत भरली जात आहेत. आणि मानधनाबद्दल बोलायचं झालं तर या पदासाठी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये इतकं निश्चित मानधन मिळणार आहे. ओके, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या पदासाठी आपण पात्र आहोत का? चला आपण सगळे निकष एकदा व्यवस्थित तपासून घेऊया. अर्ज करण्याआधी तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे नक्की तपासा. तुम्ही 12वी पास असायला हवं. तुमच्याकडे GNM किंवा BSc नर्सिंगची पदवी हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची व्हॅलिड नोंदणी असणं बंधनकारक आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया, कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असाल तर तुमचं कमाल वय 38 वर्षे आहे. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला वयात सवलत आहे, म्हणजे तुम्ही 43 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता. आता जागा कशा विभागल्या आहेत ते पाहूया. एकूण 28 जागा आहेत. आणि यातली एक खूप चांगली गोष्ट म्हणजे तब्बल 26 जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. म्हणजे महिला अर्जदारांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे, नाही का? पुरुषांसाठी सुद्धा 2 जागा आहेत. चला, समजा तुम्ही पात्र आहात. मग आता पुढची पायरी म्हणजे अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेऊया. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, ही सगळी प्रोसेस पूर्णपणे ऑफलाईन आहे. म्हणजे काहीही ऑनलाईन करायचं नाहीये. तुम्हाला आधी अर्ज डाउनलोड करायचा आहे, तो व्यवस्थित भरायचा आहे, त्याला कागदपत्र जोडायची आहेत आणि मग तो जमा करायचा आहे. आता बघा, अर्ज तर तुम्ही भराल, पण तो यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही योग्य कागदपत्र जोडाल. जराही चूक झाली तर अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे चला बघूया कोणती कागदपत्र लागतील. ही तुमची मेन चेकलिस्ट आहे असं समजा. 10वीचं सर्टिफिकेट, तुमची नर्सिंगची सगळी मार्कशीट आणि सर्टिफिकेट, नर्सिंग काउन्सिलची नोंदणी, जातीचा दाखला, डॉमिसाईल आणि ओळखपत्र. ह्या सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज तयार ठेवा. बरं, ही सगळी कागदपत्र तर झालीच, पण थांबा, अजून 2 खूप महत्त्वाचे फॉर्म आहेत जे तुम्हाला जोडायचे आहेत. आणि हे जर विसरलात तर अर्ज अपूर्ण मानला जाईल, हे लक्षात ठेवा. हे ते 2 फॉर्म आहेत. एक म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि दुसरं म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाहीये याचं हमीपत्र. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे दोन्ही फॉर्म तुम्हाला कुठे बाहेर शोधायची गरज नाही. अर्जाच्या PDF मध्येच ते दिलेले आहेत. ते फक्त प्रिंट करून भरून सही करून अर्जासोबत जोडायचे आहेत. ओके, आता आपण आलो आहोत अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, म्हणजे तुमचा तयार अर्ज नक्की कुठे, कसा आणि केव्हापर्यंत पोचवायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात ठेवा, सगळी प्रक्रिया ऑफलाईन आहे. आणि अर्ज सबमिट करण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः ऑफिसच्या वेळेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या हातात अर्ज देऊ शकता. किंवा दुसरा पर्याय म्हणजे पोस्टाने पाठवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोस्टाने पाठवणार असाल तर तो वेळेच्या आत पोचलाच पाहिजे. ही जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल. पत्ता व्यवस्थित लिहून घ्या किंवा हवा तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमचा अर्ज याच पत्त्यावर पोहोचायला हवा. 3रा मजला, आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, सेक्टर 15, CBD बेलापूर, नवी मुंबई. आणि मित्रांनो, चला जाता जाता पुन्हा एकदा ती तारीख आठवूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 13 एप्रिल ही तारीख अजिबात विसरायची नाही. तुमचा अर्ज या तारखेच्या आत तिथे पोहोचायलाच हवा. तर आम्ही तुम्हाला काय, कोण, कसं आणि केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आता फक्त एकच प्रश्न उरतो ज्याचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे की ही संधी तुमच्या नर्सिंग करिअरसाठी एक योग्य पाऊल आहे का. याचा नक्की विचार करा आणि वेळेच्या आत अर्ज करा. तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.